राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। विमान अपघातात बारामती इथं अजित पवारांचा काल मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण राज्य दुःखात बुडालं। लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले। अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सगळ्याच स्तरात दुःखाची लाट उसळली आहे। विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती। अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले। दादांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना प्रत्येकाकडून व्यक्त केली जाते। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्यासोबत सतत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही भावना अनावर झाल्या। दादा पंचत्वात विलीन झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या अश्रूंचा बांध फुटला। चितेजवळच रडणारे अजितदादांचे पीए आणि सुरक्षा रक्षकांना पाहून जय पवारांनी त्यांचं सांत्वन केलं। तर अजित पवारांना आज अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटलेला होता आणि याच सगळ्या लोकांच्या भावना आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांना जाणून घेतल्यात। पाहूया। अखेर अजितदादांनी अकाली एक्झिट घेतल्यानंतर आज ते अनंतात विलीन झालेले आहेत। त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। बारामतीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले, ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू देखील झाला। आता त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडल्याच्या नंतर ते अनंतात विलीन झाल्याच्या नंतर काही मंडळी आपल्याबरोबर आहेत, जी खास या अंत्यसंस्कारासाठी किंवा अजितदादांचं एक शेवटचं मुखदर्शन व्हावं यासाठी बारामतीमध्ये आली होती। संपूर्ण महाराष्ट्रातून असे हजारो शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते आता बारामतीमध्ये दिसून आले होते आणि आता ज्यावेळी अजितदादाचे अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत त्यानंतर या सगळ्यांना काय वाटतं, या सगळ्यांच्या भावना काय आहेत, राष्ट्रवादीच्या दोन गटात आहेत, आता त्यांना काय वाटतं एकत्र व्हावी का, पुढचा नेमका विचार कशा प्रकारे असायला पाहिजे, राष्ट्रवादी पक्षाने काय, आपण सगळं जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर काही ज्येष्ठ मंडळी आहेत, काही तरुण मंडळी आहेत। आपण सगळ्यांना सुरुवात करून, काका तुम्ही कुठून आलेले आहात आणि उंडवडी सुप्यातनं आलेलो या, काय भावना आहेत? अजितदादा आज अनंतात विलीन झाली अखेर, काय भावना आहेत आपलं संबंध कसे होते? काय आपले संबंध म्हणजे आपल्या कुटुंबाचे असे संबंध होते, साहेबांच्या पशी आपले सगळे पवार कुटुंबातले लोक आपल्या इथं येत होते आणि सारखे आमच्या बरोबर आमच्या ड्राय एरियाची तक्रार होती साहेबांच्या पशी, दादांच्या पशी। त्यांनी आज आम्हाला पाणी भरभरून दिले। 25 गावाला दुष्काळी भाग होता आमचा, तर आम्ही येळी ती गोष्ट सांगत होतो साहेबांना। आणि आज आमच्या साहेबांनी ह्यांनी आले आणि आमचं एकदम चांगलं झालं। दादा त्याच्यातनं निघून गेले म्हणून आम्हाला त्याचा मोठा एक बघायच्या टायमात आमच्या दादा आमच्यापासून निघून गेले। त्याच्यामुळे लई म्हणजे सांगायला असं आम्हाला की एकदम म्हणजे की पुढं काय सांगावं असं म्हणजे असा धक्का बसला आम्हाला। वेळोवेळी आम्ही म्हणजे दादांच्यासाठी म्हणजे वेळोवेळी आम्ही प्रयत्न दादांच्यासाठी, दादांना त्रास म्हणायचं नका येऊ आमच्या भागात, असं आमच्या एक भागाने दादांना असं भरभरून दिलेलं होतं। बारामतीपेक्षा आमचा भाग ड्राय एरिया, पण दादांचं आणि साहेबांचं लक्ष आमच्या ड्राय एरियावर जास्त होतं। प्रेमाने करणारी प्रेमळ माणसं आमच्या भागात नव्हती आणि दादांच्या आणि साहेबांच्या जीवावर आम्ही जगत होतो। आज साहेबांच्या आणि दादांच्या जीवावर आज आम्ही इथं कुटुंब आमची शाळेसाठी ठेवल्यात। आज आम्ही असं हरकून गेलो की आज आमच्या मुलींचं आणि ह्यांचं काय होईल असं दादांचा आमच्या दरार होता। आम्हाला काडी भर सुद्धा धक्का नव्हता। आम्ही एक वेळ म्हणलो तर पोलीस स्टेशनला म्हणले, पोलीस स्टेशनच्या दादाच्या कोण जात सुद्धा नव्हतं आम्ही, इतकं म्हणजे
आमच्या दादांनी आमच्या तालुक्यावर शिस्त लावली होती. काटा टोचून देत नव्हते. एखाद्या टोचला काटा तरी दादा आमचं येळ डिपार्टमेंटला म्हणत होते ते काय झालं बघ. एक दादांची अशी भावनेत होती की नजरात डिपार्टमेंट सगळं आमच्यासाठी तरबोत होतं. माझ्या तालुक्यात अशी निर्भर गोष्ट अजून एकही झाली नाही. बांधावरनं असन, जनतेवरनं असन, राजकारणावरनं असन, सगळ्या गोष्टीवरनं असन तर अजिबात अशी गोष्ट खराब आमच्या दादांनी आमच्या भागात होऊन दिली नाही. 35 वर्ष झालं मी दादांच्या पशी असतो, येतो, कार्यकर्ता म्हणून बी आहे. सगळ्या गोष्टी मी दादांनी मला मदत केली. सगळ्या म्हणजे आमच्या भागाला एकदम मदत केलेली. काय वाटतं आता जे 2 पक्ष झालेले आहेत आता राष्ट्रवादी एकत्र यायलाच पाहिजे? यायलाच पाहिजे. 2 पक्ष याच पाहिजे म्हणजे आमची ह्याच भावनेतली. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या हितासाठी आणि सर्वसामान्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष एक झालाच पाहिजे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी नेहमीच युवकांना सोबत घेऊन आणि आता अजितदादांच्या पाठीमागं अजितदादा गेले. आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातला सदस्य गेलाय. अजितदादांची काम करण्याची पद्धत, अजितदादांचा कारभार, अजितदादांचा रुबाब हा आम्ही सर्वांनी जवळून पाहिलाय. आंबलिका शुगर सारखी संस्था अजितदादांनी आमच्या गावामध्ये उभा केली आणि अजितदादांचा कारभार काय होता हा आम्ही सगळे युवकांनी जवळून पाहिलाय. आणि अजितदादांची पोकळी भरून काढण्या इतका नेता आता ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला तरी सर्वसामान्य जनतेला वाटत नाही. परंतु तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहूया. आपल्यासोबत विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आहेत. जवळजवळ विधान परिषदेमध्ये मी होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते विधानसभेमध्ये आमदार किंवा मंत्री उपमुख्यमंत्री राहिलेलेच आहेत आणि वैधानिक कामामध्ये, संसदीय कामामध्ये त्यांचा अतिशय चांगला अभ्यास होता. कुठलं हत्यार कधी वापरायचं आणि कोण मुद्द्याला सोडून बोलतं हे म्हटलं की लगेचच ते एखादा हस्तक्षेप करायचे. त्याचबरोबर वक्तशीरपणा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. काही वेळेला आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा जे प्रश्न दिले होते ते प्रश्नाची उत्तरं ते टाळून देतील असं वाटायचं, पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी फार चांगली उत्तरं दिली. उदाहरणार्थ महाबळेश्वरला संपूर्ण पाणी हॉटेल्सचं हे वेण्णा लेकमध्ये टाकण्यात येत होतं. तर मी सभागृहात प्रश्न विचारला, 6वा प्रश्न होता तो माझ्या अजून लक्षात आहे. आणि त्याच्यावर अगदी अजितदादांनी इतकं स्पष्ट उत्तर दिलं की कुठल्याही परिस्थितीत अशी पाणी जे खराब आहे ते वेण्णा लेकमध्ये टाकणं बंद झालं पाहिजे. प्रत्येक हॉटेलनी वॉटरवरती पुनर्प्रक्रिया करणारं प्लांट उभारला पाहिजे आणि तसं त्यांनी करून घेतलं. आजसुद्धा त्या कायद्यामधून पळवाटा काढणारे लोक असतात, पण त्यांची राजकीय इच्छाशक्ती आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा पाहिली. काही प्रश्न सुटतात, काही प्रश्न सुटत नाहीत, कारण प्रत्येक शेवटी राजकीय पक्षांचे मतभेद असतात. आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामध्ये कोविडच्या काळात त्यांनी केलेलं काम, DPCवरती केलेलं काम, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या मुद्द्यांवरती, या कामांमधून असं वाटायचं की त्यांना एक चांगली व्हिजन आहे. आणि नेहमी वेळेवर येणारे दादा निधनामध्ये मात्र वेळेच्या आधी गेले, याचं फार खंत वाटते. कॅमेरामन अरविंद वारगे समेत वेदांत नाईक, ABP माझा, बारामती. आपल्यासारखं आम्हाला वाटतंय. जो आधारस्तंभ होता, जो बापासारखा आमच्यावर प्रेम करायचा, कधी जाणू दिलं नाही हो. असा एकमेव नेता होता की दर मंगळवारी आम्हाला आमदारांना बोलवणं, कार्यकर्ते काही समस्या असतील ते ऐकणं. आमच्या मतदारसंघातला प्रत्येक विकासाची वीट त्यांनी रचलेली. काय करणार आम्ही आज? कोणाकडे बघणार आहे आम्ही अजून? हे सगळं संपलं आमच्या दृष्टीने. तर असा दिवस बघायला मिळेल हे आयुष्यात विचारही केला नव्हता आमच्यासारख्या. मी ज्यावेळी खासदार म्हणून निवडून आलो आणि त्यांना भेटायला गेलो त्यावेळी आजूबाजूच्या सर्वांना त्यांनी सांगितलं एक कार्यकर्ता खासदार होऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे नरेश म्हस्के आहे. त्यामुळे सगळ्यांनी काम करत राहा अशा पद्धतीचं त्यांनी जे माझं कौतुक केलं ते माझ्या दृष्टीने फार मोठं योगदान होतं माझं, किंवा फार मोठं तो प्रसंग होता. देख के बहुत बुरा लग रहा है. कल रात को भी घर पे भी ऐसा दुख का माहौल था. मुझे याद आ गया था 1 साल पहले जो मेरे साथ हुआ था पिताजी के साथ. तो बहुत दुख का माहौल है पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे देश में. और जब मुझे नया पार्टी में था तो मुझे याद है उन्होंने कहा था कि अभी पार्थ और जय की तरह तेरी रिस्पॉन्सिबिलिटी मेरी है. और अब ये मेरे लिए बहुत बड़ा एक झटका है.
पर उन्होंने जो विश्वास रखा था उसको रख के आगे काम करेंगे। एखादं पत्र असेल की त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठलंही पत्र हे अतिशय डिटेलमध्ये वाचायचे आणि ते पत्रामधला जो मुद्दा आहे तो कसा कारणी लागेल ह्याच्यावरती त्यांचं खूप लक्ष असायचं आणि पुरे पाठपुरावा पण असायचा. मला अनेक अनुभव आहेत की मी दादांना एखादं काम सांगितलं तर मला म्हणायचे मी त्या अधिकाऱ्याशी बोलून पुन्हा फोन करतो आणि पुन्हा त्यांचा त्या दिवसभरात फोन यायचा की बाबा ते सांगितले आता त्याचा पाठपुरावा कर. तर मला असं वाटतं की एक खूप मोठं नेतृत्व, खूप म्हणजे अनुभवी नेतृत्व हे आपल्यातनं आता आपल्यामध्ये नाही आहे आणि ह्याचा महाराष्ट्राला जो तोटा आहे तो मला असं वाटतं तो कधीच भरून निघणारा नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.